नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत रोहिणी हट्टंगडी. रोहिणी हट्टंगडींची महाराष्ट्राला ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवलेला आहे. ॲटनबरोच्या गांधीमधली त्यांची भूमिका जगभर गाजली होती. त्यानंतर सारांशमधली भूमिका असेल, त्याआधीची चांगुणामधली भूमिका असेल, रथचक्रमधली भूमिका असेल, अगदी अमिताभ बरोबर अग्निपथमधली भूमिका असेल, सर्व भूमिकांमध्ये रोहिणी हट्टंगडींनी आपलं एक वेगळेपण दाखवून दिलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळात मुन्नाभाई मधल्या भूमिकेमध्ये सुद्धा रोहिणी हट्टंगडी अगदी लक्षात राहिलेल्या आहेत. 3-4 दशकांचा त्यांचा हा प्रवास आहे. मी आज प्रयत्न करणार आहे हा प्रवास जाणून घेण्याचा, या प्रवासाचा आत्मा काय हे शोधण्याचा. रोहिणी, स्वागत तुझं. खरं तर तुझं असं औपचारिक स्वागत करणं मला बरं वाटत नाही. एवढ्या वर्षांची आपली ओळख आहे, 80 सालपासून, आणि सगळा तुझा प्रवास म्हणजे तुझ्या प्रवासात आम्ही तुझे कधीतरी सहकारी होतो, सोबती होतो. पण मला तुला प्रश्न विचारायचा आहे पहिला, की प्रेमाची गोष्ट अतुल कुलकर्णीचा जो सिनेमा आता रिलीज झाला त्यामध्ये तुझी त्याच्या आईची अतिशय छोटी पण सुंदर भूमिका आहे. 10 वर्षांनी तू मराठी सिनेमात परत आलेली आहेस. आपल्या घरी परतताना कसं वाटतंय? खूप मजा आली. खरं म्हणजे मी मराठी चित्रपट तसे फार कमी केलेत, उलट तेलुगू मी जास्त केलेले आहेत. पण ते करताना एक तर सतीश राजवाडेंनी मला विचारलं होतं, अतुल सारखा चांगला अभिनेता बरोबर होता, म्हटलं आपण करूया. रोहिणी हट्टंगडी जेव्हा जेव्हा काम करते तेव्हा काहीतरी वेगळे पण त्यात असतं. अतिशय सटली तू काम केलंस त्याच्यामध्ये. मला हे विचारायचं आहे की पण 10 वर्ष का? एवढी वर्ष मराठीमध्ये तू कामच नाही केलंस, म्हणजे तुझ्यासारख्या अभिनेत्रीला जिने आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलाय, मराठी निर्माते दिग्दर्शक, त्यांना तू परवडत नाहीस की तुला ते परवडत नाही? ते आता त्यांचं त्यांना माहिती. कारण याच्या आधी मी मोठ्याची रेणुका नावाचा सिनेमा केला होता 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते माझ्याकडे का येत नाहीत मला माहिती नाही. एकतर ऑफर आली नाही त्यामुळे मी केला नाही. असं मराठीमध्ये करायचं नाही किंवा इकडं करायचं नाही असं काही नाही. वाटत असेल तू खूप पैसे घेतेस किंवा तुझ्या तोडीच्या भूमिका त्यांच्याकडे नसतील. हा, कदाचित असं असेल, त्यामुळे झालं नाही. पण झालं नाही हे खरं. पण मराठीत काम करायला तुला आवडेल अजून? हो, नक्की नक्की. सुरुवात केली ती मी मराठी रंगभूमीपासूनच केली. पण त्याच्यानंतर हिंदीमध्ये, चित्रपटामध्ये हिंदीमध्ये पहिल्यांदा गेले. किंवा अगदी सुरुवातीलाच गांधी फिल्म आली, त्यामुळे कदाचित तो ओरा कदाचित असेल की बाबा ही करेल किंवा नाही. तू एका अत्यंत लोकप्रिय सिरियल मध्ये गेली 11 वर्ष काम करत होतीस. 4 दिवस सासूचे, आणि त्याच्यातली लोकप्रिय सासू तू होतीस. तर सिनेमा आपण नंतर बोलूया, नाटक नंतर बोलूया. हा 11 वर्ष एका सिरियल मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? फारच छान होता. एकतर सुरुवातीला जेव्हा प्रोड्युसर आणि डिरेक्टर दोघंजणही, खलील हेरेकर आणि नरेश बोर्डे, हे दोघंजण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की अशी अशी मराठी सिरियल करायची आपण, आणि ती अगदी कौटुंबिक असणार आहे. आणि मी म्हटलं, त्यावेळेस माझ्यासाठी ती पहिलीच मराठी सिरियल होती. म्हटलं काय हरकत आहे. 11 वर्ष कुठेही इंटरेस्ट ढळू न देता, किंवा एक आपण म्हणतो एक देशमुख फॅमिलीवरचा जो फोकस होता तो न जाऊ देता 11 वर्ष देशमुख फॅमिलीवरच त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं. आणि ते अतिशय सुंदरपणे केलेलं होतं. म्हणजे मी असं नेहमी म्हणते की जेव्हा कलाकाराचा सिरियल मधला इंटरेस्ट जातो तेव्हा ती सिरियल संपलेली असते. पण गेली 11 वर्ष मला कोणीही असं कंटाळलेलं आमच्या युनिटमध्ये वाटलं नाही, आणि आमची एक फॅमिली सारखीच झाली होती. म्हणजे 11 वर्ष खरंच कधी गेली ते कळलं नाही. पण हा इंटरेस्ट कसा टिकवून धरला तुम्ही? म्हणजे दर दिवसाला हा डेली सोप होता माझ्या? हो, डेली सोप असला तरी सुद्धा एक तर त्यांची काम करायची पद्धत सुद्धा फार चांगली होती. एकतर सुरुवातीला आमच्याकडे 40 एपिसोड्सची बँक होती, त्यामुळे आम्हाला नक्की पुढे काय होणार आहे ते माहीत होत गेलेलं होतं. पण मला सांग, प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती? तुझा एक चाहता वर्ग मोठा तयार झाला महाराष्ट्रात. एक तर मी आशलता देशमुख म्हणूनच बाहेर प्रसिद्ध आहे. अगदी 80 वर्षाच्या
म्हाताऱ्या माणसांपासून ते अगदी लहान मुलापर्यंत सगळेजण एकत्र मिळून पाहायचे. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला असं व्हायचं की अहो तुमची 8 वाजता सिरियल असते, आम्हाला 8:30 पर्यंत जेवण मिळत नाही हो घरातल्या बायका सगळ्या. किंवा काही लोकांनी तर असं सांगितलेलं आहे जिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती तिथे रात्री 2 वाजता काहीतरी यायची, मला सुद्धा ती न्यूजच होती, रिपीट असायचं. रिपीट असायचं तेव्हा गजर लावून उठायचे, ती सिरियल पाहायचे आणि परत झोपायचे, अशी बापरे. सुद्धा गावामधून ही होती. दुसरा आणखीन एक मला छान एक रिॲक्शन मिळाली होती. मी असेच कुठेतरी मला वाटतं पेणला जात असताना मध्ये एक हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. तिथं अशीच अख्खी फॅमिली आली होती, अगदी आजोबा आजी आणि नातवंड वगैरे सगळेजण. तर त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगितली की आम्ही तुमची सिरियल का पाहतो तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सिरियलमध्ये नेहमी सत्याचा विजय होतो. असा जो एक आमच्या संपूर्ण फॅमिलीचा एक मोटो सारखा म्हणजे असायचा. सत्याचा विजय आणि कौटुंबिक मूल्य सुद्धा अशी दोन्ही त्याच्यामध्ये दोन्ही होती. सांभाळली गेली होती आणि मला वाटतं ते लोकांना पाहायला आवडतं. एवढी लोकप्रिय सिरियल तू केलीस, मला तुला मागे न्यायचंय. आणि मागे म्हणजे थेट 1982 गांधी, ॲटनबरोचा गांधी हो, आणि रोहिणी हट्टंगडीची मला आठवते अजून ती बातमी, कस्तुरबाच्या भूमिकेसाठी निवड झाली. महाराष्ट्रामध्ये अक्षरशः मोठमोठ्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळेला टेलिव्हिजन एवढा नव्हता, पण सगळीकडे हे पसरलं होतं आणि तू अक्षरशः एका रात्रीमध्ये स्टार झालीस. कसं घडलं हे? खरं म्हणजे मला सुद्धा कल्पना नव्हती की असं काही होईल म्हणून. कारण मी रथचक्र नावाच्या आमच्या नाटकाच्या दौऱ्यावर होते, कमलाकर आणि लालन सारंगचं जे नाटक होतं. तर तिथून मी घरी परत आले तर जयदेवची मला एक चिठ्ठी घरी मिळाली. जयदेव घरी नव्हता की संध्याकाळी काही नसेल तर काही ठेवू नकोस, आपल्याला सर रिचर्ड अटेनबरांना भेटायला जायचंय. आता म्हटलं बरं, काही नव्हतं. तर डॉली ठाकूरचा फोन आला होता की असं असं सर रिचर्ड गांधीसाठी कस्तुरबा वगैरे म्हणजे निवड चाललेली आहे पात्रांची, तर त्यांना येऊन भेटा म्हणून. दिल्लीहून येणार होते सर रिचर्ड मुंबईला इंग्लंडला परत जाण्यासाठी आणि रात्रीची फ्लाईट होती, त्यामुळे मधला जो 4 तासाचा काळ होता त्याच्यामध्ये काही लोकांना ते भेटणार होते. तसं आम्ही त्यांना 7-7:30 वाजता भेटायला गेलो. ते थिएटरमधले, आम्ही थिएटरमधले, आम्ही गप्पा मारल्या. आणखीन आम्ही परत आलो. परत आल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी परत तार आली. तार आली कारण तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. तेव्हा तुझ्याकडे फोन नव्हता. आणि मला वाटतं तेव्हा तू वडाळ्याला राहत होतीस. वडाळ्याला. हो. तर डॉलीची तार आली की रिंग मी अप अर्जंटली म्हणून मी वाण्याकडे जाऊन तिला फोन केला. तर ती म्हणाली, रोहिणी तू सिलेक्ट झालेली आहेस स्क्रीन टेस्टसाठी. म्हटलं आणि स्क्रीन टेस्टसाठी इंग्लंडला जायचंय. म्हटलं अगं इंग्लंडला जायचंय आणि कधी जायचंय, तर 8 दिवसात जायचं होतं. हे 14 तारखेला मला फोन आला आणि 20 तारखेला आय हॅड टू गो. म्हणजे अक्षरशः स्वप्नात पण नव्हतं की मला कुठे जायला मिळेल. म्हणजे आता तर 21 वर्षाचा झालाय, 18 वर्षाचा झालंय. माझ्या मुलाचं तर 6 वर्षाचा असताना माझ्या बरोबरचा पासपोर्ट होता. आपण आता काढून ठेवतो, पण तेव्हा कधी डोक्यातच नव्हतं. ती म्हणाली ठीक आहे आपण प्रयत्न करूया आणि मी तुला मदत करते म्हणून मला 6 महिन्याचा टेम्पररी पासपोर्ट मिळाला आणि त्या पासपोर्टवर मी इंग्लंडला स्क्रीन टेस्टसाठी गेले. आणि आम्हाला एक सीन दिला होता, तो संडास साफ करायचा जो सीन होता तो, जिथं नाही म्हणते कस्तुरबा. तर मी आपली जय्यत तयारी, म्हणजे माझ्या दृष्टीने जे बरोबर होतं, कारण बंद गळ्याचा ब्लाऊज पाहिजे. म्हणजे कस्तुरबा म्हटल्यानंतर ते आमच्यासारखे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज तर इम्पॉसिबल होते. त्यामुळे एक रथचक्रमधला ब्लाऊज घेतला मी. म्हणजे अशी जमा करून करून मी घेऊन गेले होते. अगदी म्हणजे बिंदी पण, पावडरची बिंदी आपण म्हणतो ना, पिंजर, तो पण घेऊन गेले होते. आणि तिथं गेले आणि मला बेन किंग्सलीचा फोटो दाखवला की हा माणूस तुझ्याबरोबर स्क्रीन टेस्ट देणार आहे. तर आम्ही 3 कस्तुरबा आणि 3 गांधी होते. तर 3 गांधींच्या मध्ये जॉन हर्ट, नसिरुद्दीन शाह आणि बेन किंग्सले. आणि 3 कस्तुरबामध्ये मी, भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील. तू भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील. हो. त्यामुळे तिथं मग आम्ही रेग्युलर म्हणजे जसा सीन फिल्ममध्ये शूट करतील तसा शूट केला. आणि आम्ही स्क्रीन टेस्ट पाहिली. तेव्हा काही त्याने सांगितलं नाही मला अर्थात,
आणि मग मी परत आले. परत आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आधी तू वेट लूज कर. म्हणजे तेव्हा अगदी खूप जाडी होते अशातला भाग नाही, पण माझ्या हाईटसाठी आय वॉज स्लाइटली ओव्हरवेट. त्यामुळे त्यांनी मला 8 पाऊंड म्हणजे 16 किलो वजन कमी करायला सांगितलं होतं. ते मी एका महिन्यात केलं आणि नंतर एका महिन्यानंतर मला सांगितलं की तू आहेस. पण त्याच्या आधी त्यांनी एक छान, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की किती एथिकली वागतात हे लोक. जेव्हा मला सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं प्लीज कोणाला सांगू नकोस. मला 2 ज्या सिलेक्ट झालेल्या नाही आहेत त्यांना पत्र लिहायचे आणि त्याच्यानंतर आम्ही डिक्लेअर करू, तर त्यांना कुठून इतर ठिकाणून कळता कामा नये. म्हणजे दॅट वॉज सो एथिकल ऑन हिज पार्ट ॲज अ डिरेक्टर.